दर महिना फक्त 500 रुपये गुंतवले आणि 25 वर्षांनी 50 लाख रुपये मिळाले. हे कसं शक्य आहे? तर SIP मुळे. आज समजून घेऊ SIP म्हणजे काय. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. सोप्या भाषेत दर महिना थोडे थोडे पैसे म्युच्युअल फंड मध्ये टाकायचे. बस. दर महिना ऑटो डेबिट. तुम्हाला काही करायला नको. सोपी उदाहरणं सांगतो. एक थेंब पाण्याने काय होतं? काहीच नाही. पण रोज थेंब थेंब पडला तर धरण भरतं. SIP म्हणजे तेच. दर महिना छोटी रक्कम वर्षांनी मोठं धरण भरतं. तसंच घर एका दिवसात बांधत नाही. रोज एक एक वीट रचतात. महिन्यांनी भिंत उभी राहते. SIP पण तसंच. दर महिना एक वीट टाका, वर्षांनी मजबूत आर्थिक घर तयार होतं. FD मध्ये एकदा पैसे टाकतो, 6 ते 7% मिळतो. SIP मध्ये दर महिना टाकतो, लॉंग टर्म मध्ये 10 ते 12% मिळू शकतो. फरक इतकाच, FD सेफ पण स्लो, SIP थोडी रिस्क पण जास्त फायदा. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमके पैसे कसे वाढतात? आता सगळ्यात महत्वाचा भाग. दर महिना 1000 रुपये SIP वयाच्या 25व्या वर्षी सुरू केली. 25 वर्षांनी तुम्ही टाकलेले असतात 3 लाख रुपये, पण परत मिळतात 18 ते 20 लाख. हे मॅजिक नाही, याला म्हणतात कंपाऊंड इंटरेस्ट. म्हणजे काय? तुमचे पैसे वाढतात आणि त्या वाढलेल्या पैशांवर पण पैसे वाढतात. हे सायकल चालूच राहतं. आणि हेच SIP 35व्या वर्षी सुरू केली तर फक्त 6 ते 7 लाख मिळतात. 10 वर्षे उशीर 12 लाख कमी. म्हणून एकच सांगतो, रक्कम किती आहे हे नंतर बघा, आधी सुरू करा. एक महत्वाची गोष्ट, मार्केट खाली गेलं तरी SIP बंद करू नका. का? कारण मार्केट खाली असताना तुम्हाला जास्त युनिट्स मिळतात. म्हणजे हा खरा फायद्याचा वेळ आहे. आणि हे पण लक्षात ठेवा, SIP मध्ये गॅरंटीड रिटर्न्स नसतो. मार्केट लिंक्ड असतो. पण 10 ते 15 वर्षे कन्सिस्टंट राहिलात तर हा सर्वात रिलायबल मार्ग आहे. तर मित्रांनो, SIP म्हणजे श्रीमंत होण्याचा शॉर्टकट नाही. पण लवकर सुरू केलं आणि कन्सिस्टंट राहिलात तर हे नक्की काम करतं. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.